एकावर एक 4 ऑपरेशन झाले. त्याच्यानंतर तुम्ही मुंबईला घेऊन जा म्हणे, त्या कॅन्सरची गाठ आहे. तर मुंबईला जायचं तर तिथे नंबर शिवाय काहीच होत नाही. तिथं 2-2, 3-3 दिवस नंबर लागत नाही. तर मग न्यायचं कसं? आणि मी एकटीच, आणि म्हणजे मुंबई शक्यच नव्हतं माझ्या एकटीसाठी जाणं. तर आपल्या इथेच नाशिकमध्ये श्री गुरुजी डॉक्टरांना फाईल दाखवायला नेली माझ्या भाऊनी आणि ताईंनी. तर तिकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं का तुमच्याकडे मेन रिपोर्टच नाहीये, ती कॅन्सरची गाठ आहे का कसली गाठ, तुम्ही कोणत्या बेसवर त्याला किमो देणार आहे, थेरपी देणार आहे. तेव्हा परत ओपनिंग भेटलं डॉक्टरांचं. परत 5वं ऑपरेशन केलं. 5व्या ऑपरेशनमध्ये इंडोस्कॉपी, माझ्या आयुष्यात मी कधीच नाव ऐकलेले नव्हते असे. इंडोस्कॉपी केली. मला वाटलं आता इंडोस्कॉपी म्हणजे छोटं ऑपरेशन असेल. ते केलं. ते केल्यानंतर म्हणजे 5व्या ऑपरेशन मध्ये किरणचं म्हणजे तब्येत पूर्ण खराब झाली होती, काहीच नव्हतं राहिलं. तर ती केली, ती रिपोर्ट आली. ती रिपोर्ट आल्यानंतर ती निघाली का ती कॅन्सरची गाठ नाहीये. एवढे दिवस कॅन्सर कॅन्सर करत होतो आम्ही, पण ती कॅन्सरची गाठ नव्हती. पण ऑपरेशन करून ऑलरेडी माणसाची तब्येत पूर्ण खराब झाली होती. ऑप्शन नव्हता. नंतर सांगितलं घरी घेऊन जा, सेवा करा म्हणे, तो तसाच राहील. तरी पण विश्वास नव्हता. घरी आणलं. 2 दिवस मी फिरले नाशिकमध्ये. पहिले सह्याद्री हॉस्पिटलला फिरले, नंतर नामकोला गेले. तर नामकोलच्या सरांनी आम्हाला सांगितलं असा असा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे ज्या वेळेस ऑपरेशन करायचे ना, ते प्रत्येक ऑपरेशन मध्ये थोडा थोडा ब्रेन डॅमेज करून ठेवलेला आहे, प्रत्येक ऑपरेशन मध्ये. त्याच्यामुळे त्याचं खाणं, बोलणं, एक पायाची मुवमेंट्स, हाताची मुवमेंट्स सगळी बंद झालेली होती, फक्त त्या बाजूच्या अवयवांना हात लागल्यामुळं. तरी मी फीवर कंटिन्यू होता किरणला, कारण किरणच्या ना जी शन टाकली होती ना त्याला ना इन्फेक्शन होतं. तर फीवर कंटिन्यू होता. तरी मी फीवरसाठी नामको हॉस्पिटलला 15 दिवस किरणला ठेवलं आणि फक्त 2च दिवस घरी आणलं होतं. फीवर कमी झाला होता. सर म्हणे का पुढचा प्लॅनिंग आपण नंतर करू म्हणे. जो व्हीपी शन टाकलेला होता ना, तर तो या बाजूने टाकू म्हणे आपण, कारण तो ब्लॉक आहे ऑलरेडी. तर इकडून टाकू म्हणे. तर ते म्हणजे 6वं ऑपरेशन होतं. 6वं ऑपरेशन होतं. तर घरी आणलं. 2च दिवस झाले. शक्य नाही झालं. माझे जेवढे प्रयत्न होते आणि मला जे कमेंट्स येत आहे ना, का आता खूप कमेंट्स आले, किरणचं असं झाल्यानंतर पण तू व्हिडिओ टाकत होती, तर का टाकत होती? तर भावांनो, माझी इतकी मजबुरी होती, म्हणजे माझ्याकडे ना रस्ते नव्हते. जोपर्यंत माझ्याकडे इन्कम होता, माझं जे काही साचवलेले पैसे म्हणा, सोनं म्हणा, व्याजाने सगळे मी पैसे लावले, सगळे लागले. आणि ज्यावेळेस माझे रस्ते बंद झाले ना, त्यावेळेस मी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि सोशल मीडियावर मी व्हिडिओ पोस्ट करायला लागले. मला भरपूर जणांनी मदत केली इन्स्टावर. आणि ज्या मेन माझा सपोर्ट सिस्टीम म्हणजे फक्त मोहाडकर मॅडम रचना विद्यालयाच्या, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे शिक्षक लोकांच्या याच्याने मला मदत झाली. आणि मला जे पैसे भेटायचे ते मी सगळे रोजचे दवाखान्याला लावायचे. असे मी 15 दिवस काढले, पण शक्य नाही झालं माझ्याकडून. तर तुमचे खूप सारे प्रश्न होते, किरणला काय झालं होतं. तर किरणला ब्रेन ट्यूमर होता आणि ही माझी कहाणी आहे. माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी किरणसाठी काही पण करायला तयार होते. फक्त मला किरण व्यवस्थित पाहिजे होते. कुठंतरी देवाने नाही ऐकलं आणि हे असं झालंय.